बुद्धिमान लोक आमच्याच जिल्ह्यात जास्त आहेत ना. डायरेक्ट डीबीटीने द्यायचे पैसे, टेंडर काढले तुमच्या जिल्ह्यात, सगळं कसं काय तुमच्या जिल्ह्यात? डायरेक्ट डीबीटीचे पैसे कोणी दिले? धनंजय मुंडे साहेबांचाच निर्णय. मी सांगितलं ना, तो 200-2.25 कोटी रुपये धनंजय मुंडे आणि आका यांनी काढले, असं स्पष्टपणे बोललोय मी आता बी तुमच्या समोर स्पष्ट. इन्व्हेस्टिगेशन कुठे सुरू आहे? त्याच्यावर एफआयआर झालाय, पत्र त्याच्यावरती इन्व्हेस्टिगेशन सुरू आहे. हार्वेस्टर, साहिलजी, पीक विमा, पत्र लिहावं लागतं ना. पण हार्वेस्टर, पत्र पीक विमा ड्राफ्ट ह्याचं काय करायला करणार ह्याला तुम्ही? त्याला डोकं लागतं. ईडीकडे दाखल करणार आहे मी. ते पोलीस जोपर्यंत गुन्हा घेत नाही तोपर्यंत ईडी नाही घेऊ शकत ना. नाही, ईडी तेच म्हणतोय मी, एन्फोर्समेंट डायरेक्टरेट तोपर्यंत नाही घेऊ शकत जोपर्यंत पोलिसांकडे त्याचा गुन्हा रजिस्टर. मिनिट ऐका. त्याच्यावर चौकशी समिती नेमा म्हणून आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलेलं आहे नागपूरच्या अधिवेशनात की आम्ही याच्यामध्ये महसूल, त्याच्यानंतर कृषी, आणखी एक विभाग आणि 4 विभाग मिळून आम्ही याच्यावरती इन्व्हेस्टिगेशन टीम नेमू. त्याचं पत्र मी दिलेलं आहे. पण हे पैसे परत मिळणार का नाही घेतोय. पैसे परत मिळणार का नाही लोकांचे? पैसे परत मिळवून द्यावं लागतील आम्हाला लोकांचे.